कामामुळे दुकानाकडे लक्ष जरा कमीच आहे माझं. तरी पण दोन्ही कसं हँडल करावलंय माझं मला माहित. रात्रभर इथं जागायचं आणि सकाळी आणि दुकानात जायचं. 8ला म्हणजे कामावर आलतो आणि आल्याला इकडे शेकर दाबून आलतीत आणि आल्यावर सगळ्यात पहिला तर बंद पडलेली मशीन चालू करून दिलीत. त्यानंतर आहे की नाही शेकरदा आणि मी पाणी आणायला आलतो आणि इकडे टाइमपास करत करत 8:09 पण वाजलेलं. तोपर्यंत आहे की नाही इकडे बॉक्स भरायची गाडी पण आलती आणि मी सचिन आणि शेखरदा इकडे बॉक्स भरायला पण चालू केलतो. असं काय तर काम लागलं की नाही पूर्ण रात्रभर काम करायचा मूडच जातोय सगळा, कारण सगळी एनर्जी आमची इथेच सपत्या. तरी पण आहे की नाही घरच्या जबाबदारी आणि टेन्शन बघून सगळं करायला लागते आणि बघता बघता इकडे आम्ही सगळे बॉक्स पण भरून घेतलेलो. आमचे चांगले दिवस कधी येणार का नाही तेच कळण झाले. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत असेल का नाही तर फॉलो करायला अजिबात विसरू नका. आम्ही तर बाहेरच झोपून टाकलेला आणि मी तर कंटिन्यू कामच करालतो आणि अलीकडे तर 8 तास नाही 12 तास काम करालोय. जर तुम्हाला नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल का नाही तर तुम्हाला वेळ न बघता कष्ट करायला लागते आणि ह्याचं फळ तुम्हाला आज ना उद्या मिळणारच आहे. परिस्थिती कशी जरी असली का नाही तरी स्वप्न माझी लय मोठे आहेत आणि ती पूर्ण करायची ताकद पण. आणि बघता बघता मी इकडे काम पण आवरलेलो आणि इकडे रिपोर्ट लिहायला पण आलतो आणि असंच माझी रडत रडत नाईट शिफ्ट संपलेली. आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा.